प्रत्येक आईवडिलांचं एक स्वप्न असतं की आपल्या पोटी जन्मालेलं बाळ, मुलगा असो मुलगी असो, आणि सध्याच्या काळात तर हे स्वप्न अगदी प्रत्येक पालकाचं आहे. ते एक ध्येय बनून बसलेलं आहे की आपल्या पाल्याने, आपल्या मुलाने, आपल्या मुलगीने करिअर काहीतरी चांगलं करावं, त्याचं भविष्य उज्ज्वल व्हावं, याच्यासाठी सर्वांचे प्रयत्न असतात. अगदी मिडल क्लास फॅमिलीचे आणि अगदी रिच फॅमिलीचे, सगळ्या प्रकारच्या लोकांचं स्वप्न असतं की आपला मुलगा किंवा मुलगी योग्य घडावे. पण जेव्हा पैशांची गोष्ट येते त्यावेळेस नक्कीच मिडल क्लास फॅमिली कुठेतरी मागे पडत दिसते. वेगवेगळ्या क्लासेसमध्ये किंवा वेगवेगळ्या शाळेंमध्ये फॅड पाहिलेलं आहे आपण की इंग्लिश मीडियम मध्ये टाका, वेगवेगळे क्लासेस लावा, वेगवेगळी कोचिंग लावा, तेव्हा आपला विद्यार्थी घडेल. पण आपण ज्या वेळेस काही समाजातले उदाहरण बघतो की अचानक एक मुलगा येतो की मिडल क्लास फॅमिली मधून येतो, अनेक स्वप्न उराशी बाळगतो, आणि आज भारतामध्ये त्याची रँक आपण त्याच्याकडून जाणून घेऊया. आजचे आपले पाहुणे आहेत नीरज प्रवीण आव्हाड. नमस्कार सर. नमस्कार. नंतर खूप छान वाटलं की एक युवक माझ्यासोबत आहे, ज्या युवकाने यशाची उत्तुंग भरारी घेतलेली आहे. नमस्कार, मी विशाल पाटील, माय मंच युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. नमस्कार. नमस्कार. तर प्रथमतः माय मंच कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, आणि खूप तुमची जी सक्सेस स्टोरी आहे त्याच्याबद्दल तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि अभिनंदन. तर मी आताच प्रेक्षकांना सांगितलं की तुमचा ऑल इंडिया रँक, तो रँक कुठल्या डिपार्टमेंट मध्ये आला आणि तुम्ही काय केलं हे आमच्या प्रेक्षकांना सांगा. तर मी जेव्हा माझी 12th स्टँडर्ड संपली तेव्हा मी NDA म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमीची एक्झाम दिली होती. ओके. त्याच्यात रिटर्न असते, SSB म्हणून एक इंटरव्ह्यू असते, नंतर मेडिकल्स असतात, मेरिट लिस्ट असतं, त्याच्यानंतर तुमची रँक कळते. तर माझी त्याच्यात ऑल इंडिया रँक 171 आलेली आहे. 171 म्हणजे पूर्ण भारतात 171. हो. अरे वा. आणि साधारणतः NDAची जी एक्झाम आहे ही किती मुलं मुली देत असतात? साधारणतः 4 ते 5 लाख मुलं मुली देतात भारतातून. म्हणजे आमचा मालेगावचा मुलगा हा 5 ते 6 लाखांमधला 171 आहे. छान. आणि हे करत असताना ही NDA मध्ये जाणारी प्रेरणा, की आपल्याला NDA मध्येच जायचं आहे, ही प्रेरणा आणि त्याच्या मागचा हा पूर्ण परिश्रम हा कसा जडला, म्हणजे प्रेरणा कुठून मिळाली? प्रेरणा तर सांगायचं लहानपणापासूनच मला ते होतं की म्हणजे डिफेन्स सर्व्हिसेस मध्ये जायचंय. मी जे पाहत होतो की आर्मी, एअरफोर्स, नेव्ही त्यांच्या ऑफिसर्सची जी लाईफस्टाईल असते ती म्हणजे फार वेगळी असते. जी सिव्हिलियन लाईफस्टाईल असते ती मला पहिल्यापासूनच आवडत होती. तर तिथूनच ती प्रेरणा भेटली होती मला. आणि स्ट्रगल स्टोरी सांगायचं म्हणजे माझं हे अभ्यास जे असतं ते म्हणजे लहानपणापासूनच चालू होतं, पण मेन जे आलं ते 11वी 12वी मध्येच झालंय सगळं. म्हणजे ती जी लाईफस्टाईल बद्दल बोलले, तुमच्या आजूबाजू असं कोणी होतं का की ज्याच्याकडून तुम्हाला प्रेरणा मिळाली की याची लाईफस्टाईल ऑफिसर म्हणून चांगली आहे आणि त्याचा तुम्हाला आदर्श मिळाला? तसं तर कोणी नव्हतं आजूबाजूला, कारण की मी पहिलाच राहील माझ्या फॅमिलीमधून जाणारा तिथं. तर ती लाईफस्टाईल मला स्वतः अनुभवायची होती, कारण की मी पाहिली नाही ना कोणी घेतलेली का ती लाईफस्टाईल, का कोणी जगलंय ती. तर मला ती स्वतः एक्सपिरियन्स करायची का कशी असते. मी ऐकलेलेच आहे फक्त त्या लाईफस्टाईल बद्दल की फार छान असते ती. बरोबर. लाईफस्टाईल तर फार छानच असते, पण त्याच्यासोबत देश सेवेचे देखील कार्य खूप मोठं आहे. त्या कार्यालाही तुम्हाला पुढे जाऊन ट्रेनिंग नंतर जिथे पोस्ट होईल ते तुम्हाला सामोरं जायचं आहे. हो. पण खूप सुंदर उदाहरण आहे की अगदी लहान वयाचा हा मुलगा, 2006-7ची जन्मतारीख असेल, 7चा म्हणजे अगदी 18-19 वर्ष, 18.5 वर्ष वयात पूर्ण भारतामध्ये जेव्हा 171वा येतो, खूप अभिमानाची गोष्ट. विद्यार्थी दशेत असताना किंवा त्या विद्यार्थी ज्या वयाच्या टप्प्यामध्ये तू अभ्यास सुरू केला की तुला इथून आपल्याला NDAची प्रेरणा मिळाली आणि इथून तुला अभ्यास सुरू करायचा होता, तर यश संपादन करेपर्यंत या मधल्या पिरियड मध्ये काय घडलं? अभ्यास कसा केला? काय होतं ते? अभ्यास म्हणजे सुरुवात तर मी 8वी पासूनच केली होती त्या अभ्यासाची. म्हणजे ती SSB इंटरव्ह्यू असते ना, ती म्हणजे त्याची प्रिपरेशन ही खूप अर्ली एज पासून स्टार्ट करायची असते. कारण की ती टोटल तुमच्या पर्सनॅलिटी बेस्ड इंटरव्ह्यू असते तिथं. बरोबर.
ते 8 पासूनच ते म्हणजे बुक रिडिंग असतं किंवा स्पोर्ट्स खेळणं, इन्व्हॉल्वमेंट ठेवणं, लोकांमध्ये बोलणं चालणं, ते एक पार्ट आहे त्या इंटरव्ह्यूसाठी, म्हणजे ती पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी. तर ती प्रिपरेशन ती लहानपणापासूनच होती. आणि अभ्यासाचं बोलायचं गेलं म्हणजे जे सब्जेक्ट्स असतात एनडीए, मॅथ्स झालं, जनरल ॲबिलिटीचा पेपर असतो दुसरा, त्यात इंग्लिश सब्जेक्टसाठी म्हणजे बुक्स रिडिंग कंटिन्युअसली ठेवायला पाहिजेत. नॉवेल्स झालं किंवा जे पण हातात जी मॅगझिन भेटली तुम्हाला ती वाचत राहायची फक्त. म्हणजे त्यांनी इंग्लिश व्होकॅब्लरी माझी वाढत गेली, फ्लुएन्सी वाढत गेली त्याच्यात. आणि जी आपली कम्युनिकेशन स्किल असतं त्याच्यासाठी मी म्हणजे आता आपला आरसा असेल समोर, तो रोज कोणता पण एक टॉपिक घ्यायचा आणि त्याच्यावर म्हणजे प्रॅक्टिस करायची बोलायची. तिथूनच ते डेव्हलप होत गेलं. म्हणजे खूप वर्षानंतर 9वी पासून सुरुवात केलं, 10वी तेच केलं, 11वी 12वी ते करत गेलो, तर त्याच्यामुळे ती म्हणजे सवयच होऊन गेली ती आता इंग्लिश कम्युनिकेशन आणि कॉन्फिडन्स बिल्ड झाला. हो, कॉन्फिडन्स बिल्ड झाला, फ्लुएन्सी वाढली. एक्झॅक्टली तेच झालं. आणि रिटर्नचा अभ्यास म्हणजे आपले मॅथमॅटिक्स सब्जेक्टवर तर चांगला फोकस केला पाहिजे, कारण की वेगळाच तो पेपरच एक डिफरंट होऊन जातो मॅथमॅटिक्सचा, बरोबर. आणि जनरल ॲबिलिटीचा वेगळा होऊन जातो. त्यासाठी सायन्स पण फार इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी जे बेसिक कन्सेप्ट असतात, म्हणजे आता काही लोक फक्त मार्क्स घेण्यासाठी अभ्यास करतात. बरोबर. तर त्याच्यापेक्षा ती कन्सेप्ट समजून घेणं हे माझं म्हणजे मेन मोटिव्ह होता. बरोबर. जे माझा पिरियड होता अभ्यासाचा, त्याच्यात रट्टा मार अभ्यास नव्हता. नाही, रट्टा कधी मारलाच नाही. तसं कधी नव्हतंच. म्हणजे की मला उद्या एक्झाम आहे मी आज मार्क्ससाठी अभ्यास करतो, तसं कधीच नव्हतं. उद्या एक्झाम असेल, माझा अभ्यासही नसेल झालेला ना, तरी मी हळूहळूच चालू द्यायचो, कारण की पूर्ण कन्सेप्ट भले नाही झाला माझा उद्यापर्यंत पूर्ण सिलेबस, काही प्रॉब्लेम नाही. मी जेवढं वाचलेलं आहे तेवढं परफेक्ट केलंय का, सगळे कन्सेप्ट क्लिअर आहे का माझे, बरोबर, हे मी निश्चित करून घ्यायचं. म्हणजे जोपर्यंत पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत पुढे सरकायचं नाही, बिलकुल पण नाही. वाटलं असं की थांबा, जा तिथंच थांबून जा जोपर्यंत क्लिअर होत नाही, पुढे जाऊ नका त्याच्या, कारण की ते बॅकलॉग क्रिएट होत जातं. आणि एक टाइम असं येतं की म्हणजे आपण बघतो की मागचं तर आपल्याला काहीच येत नाही, त्याच्या बेसिसवर पुढचं पण आपल्याला काही समजत नाही. बरोबर. मग ते सगळं मिक्स होऊन जातं. त्याच्यापर्यंत नाही आलं ना, थांबून जा तिथं, तेच समजायची परत कोशिश करा. जे क्लिअर झालं जा पुढे. जोपर्यंत आपले अस्त्रशस्त्र पुढे पूर्ण आपण ग्रहण करत नाही तोपर्यंत युद्धात जाऊच नका, पूर्ण अभ्यास करा, तेव्हा पुढे सर. तसंच अभ्यासाचं प्लॅनिंग कसं होतं, म्हणजे दिवसाला किती तास किंवा कसं? दिवसाला म्हणजे टोटल आता तास म्हणजे असं काही नसतं की तुम्हाला दिवसाला 4 तासच केला पाहिजे. काय आहे की भरपूर वेळा आम्ही बघतो समाजामध्ये की एमपीएससी झालेले पोरं, युपीएससी झालेलं पोरं एक मॉरल सेट करतात किंवा आपल्या भाषणातून सांगतात की मी 17 तास अभ्यास करायचो, 12 तास अभ्यास करायचो, लायब्ररीमध्ये पडलेलो राहायचो. हे तुझ्या बाबतीत काय होतं नेमकं? माझ्या बाबतीत जर ऍव्हरेज बोलायला गेलं तर 12-13 तास म्हणजे निघूनच जायचे ते. बरोबर. म्हणजे लेक्चर्स करणं, सेल्फ स्टडी करणं, सेल्फ इम्प्रुव्हमेंटवर फोकस करणं, त्याच्यात सगळ्यात म्हणजे 13-14 तास तर निघूनच जायचे युजली रोज. बरोबर. मग त्याच्यात सगळंच येऊन जायचं. आपलं रिटर्नचा अभ्यास झाला किंवा इंटरव्ह्यूचा अभ्यास झाला किंवा आपलं बाकीचे जनरल नॉलेज, करंट अफेअर्स त्यांचं वाचणं, ते येऊनच जायचं त्यांच्यात. एनडीए सिलेबस काय असतो? एनडीएचा सिलेबस म्हणजे रिटर्नसाठी तर एक सेपरेट मॅथचा पेपर असतो. तुमचं 11th आणि 12thचं जो मॅथमॅटिक्स आहे त्याच्या बेसिसवर तो पेपर घेतला जातो. मॅथचा 300 मार्क्सचा पेपर असतो, 120 क्वेश्चन असतं युजली त्याच्यात. आणि दुसरा पेपर असतो आपला जनरल ॲबिलिटी टेस्टचा. त्याच्यात मग इंग्लिश येतं, सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, त्याच्यानंतर आपलं हिस्ट्री, जिओग्राफी, सिव्हिक्स, इकॉनॉमिक्स, करंट अफेअर्स, डिफेन्स रिलेटेड इन्फॉर्मेशन, ते सगळं येतं त्याच्यात. तो 600 मार्क्सचा पेपर असतो टोटल. निगेटिव्ह मार्किंग सिस्टम दोघीमध्ये. रिटर्न ठीक आहे की व्यक्ती गेला, पेपर लिहून आला, जे डोक्यात होतं ते सगळं लिहून आणतो, मार्क्स येतात, म्हणजे तो एक पूर्वतयारी असते. पण अनएक्सपेक्टेड असतं ते म्हणजे आपला इंटरव्ह्यूचे किस्से सांग. इंटरव्ह्यूचं सांगायचं गेलं तर पहिल्या दिवशी ते स्क्रीनिंग टेस्ट असतं. म्हणजे तिथं जर समजा 100 मुलं आले तर त्यातून 50 मुलं पहिल्याच दिवशी ते बाहेर काढून देतात आणि 50च पुढचे 4 दिवस ठेवतात. ओके. तर तो म्हणजे फार म्हणजे इम्पॉर्टंट डे असतो एसएसबी इंटरव्ह्यू मधला. तर त्या दिवशी म्हणजे मेन माझी OIR टेस्ट झाली, व्हर्बल नॉन व्हर्बल रिझनिंगची, तिथं आपल्याला असते. दुसरं असते पिक्चर परसेप्शन अँड डिस्कशन टेस्ट. तर तिथं म्हणजे डिस्कशन असतं ना, एंडला ग्रुप डिस्कशन असतं. बरोबर. त्याच्यात मी म्हणजे काही बोललोच नव्हतो ग्रुप डिस्कशन मध्ये. तिथे मी बाहेर आलो, मला वाटलं की आता तर होणारच नाही, काहीच बोललेलो नाही. पण जेव्हा फर्स्ट डेचा रिझल्ट आला तेव्हा
तेव्हा त्यांनी माझं नाव घेतलं. मीच थोडं शॉक मध्ये होतो, मी तर काहीच बोललो नव्हतं तरी झालं. पण मी म्हटलं ठीक आहे, आता जे झालं, आता पुढचे 4 दिवस जे मेन आहे त्यांच्याकडेच फोकस करा. बरोबर. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचं सायकोलॉजिकल टेस्ट असतात. ते सगळे टेस्ट म्हणजे माझे बरोबर गेले होते. म्हणजे सायकोलॉजी दुसऱ्या दिवशी झाली आणि मी म्हणजे कॉन्फिडंट होतो की ठीक आहे, याच्यामुळे तर मला रिजेक्ट नाही करणार. कारण की माझे जे स्टोरीज मी लिहिले होते किंवा सिच्युएशन रिॲक्शन टेस्ट होते, त्यांचे जे माझे रिस्पॉन्सेस होते ते म्हणजे फार चांगले रिस्पॉन्सेस होते. म्हणजे एक ऍव्हरेज पेक्षा तर फार पुढचेच होते ते रिस्पॉन्स. इथं मला कॉन्फिडन्स येऊन गेला. पण तिसऱ्या दिवशी मेन असतो ग्रुप टेस्ट. तिथं सगळे फील्ड वर्क असतं. म्हणजे तिथं आमचं म्हणजे नशीब म्हणावं की काय, तिसऱ्या दिवशी फार जोरात पाऊस चालू होता आणि त्याच्यात आम्हाला ते इंडिव्हिज्युअल ऑब्स्टॅकल करायचे असतात. म्हणजे दोरीवर चढणं, प्लँकवर बॅलन्स करून चालणं, हाय जम्प घेणं, म्हणजे ऑलमोस्ट तुमचे सेकंड फर्स्ट फ्लोअर पर्यंत हाईट असते. त्या मुलाखती दरम्यान हो 5 दिवसाचे इंटरव्ह्यू असते, त्याच्यातच इन्क्लुडेड असतं सगळं. हे ऍक्टिव्हिटीज पण कराव्या लागतात. हो सगळं करावं लागतं तिथं. तर ते होतं, तिथं सगळं पाऊस चालू आणि माझ्या शूजला ग्रीपच नव्हती. सगळं चिखल होतं तिकडं. पाय माझे सटकत चालले. तर ऍसेसर माझ्याकडे बघत होता, हा करतो काय कधींचा. याच्यातून 3-4 तास झाले. युजली ते 10 टास्क असतात. तर मला आता की 10 पेक्षा जास्तच करायला पाहिजे ते, म्हणजे रिपीट करायला पाहिजे ते टास्क. तर मी 5च केलं. त्याच्यानंतर आलो तिथं, म्हंटलो मी शूजकडे पाहत होतो माझ्या, आजच पाऊस यायचा होता का. त्याच्यात ते इंटरव्ह्यू जे होतं ना, ते थोडं जंगल टाईप एरियामध्ये होतं. तर आजूबाजूला झाडं पण पडायचे खाली जोरजोरात. एवढा जोरात पाऊस चालू होता. आणि त्याच्यात आमचं वरतून सगळं पाऊस होतं, आम्ही सगळे ओल्ले झालो आणि त्याच्यात ते सगळे ऍक्टिव्हिटीज करायचे होते. तर तिथं तुम्ही म्हटलो की जाऊ दे, आता तर होणारच नाही. छान ऍडव्हेंचर झालं तुझं. म्हणजे ते ऍडव्हेंचरच होतं एक टाईपचं. तिथं म्हटलं की आता तर होणारच नाही, आपण 5-6 केलंय. पण एंडला त्यांना पण समजून गेलं होतं की ठीक आहे, पाऊस चालू होता, त्यांच्यासाठी थोडं मुश्किल होतं करणं. त्यांनी ते समजून घेतलं थोडं इथे इंटरव्ह्यू मध्ये. जीटीओ मध्ये झालं. नंतर कॉन्फरन्स असतं आपलं एंड, म्हणजे सगळ्यांना 1-1 मिनिटं बोलवतात ते मध्ये की त्यांच्याबद्दल डिस्कस करायला. सगळे 15-20 ऑफिसर्स बसले असतात आपले आर्मीचे, आणि ते डिस्कस करत राहतात की या मुलाला घ्यायचं की नाही. तर माझं कॉन्फरन्सच्या पहिले एक वेटिंग टाइम म्हणून असतं, म्हणजे तिथं तुम्हाला बाहेर उभं करतात, मध्ये ते डिस्कस करतात तुमच्याबद्दल. तर असं म्हणजे आता मीच असते लोकांमध्ये की ज्याची वेटिंग टाइम कमी असेल त्याला म्हणजे त्यांनी चांगले मार्क्स दिले किंवा त्याला सिलेक्टच नाही केलेलं आहे, असं असतं. तर माझं जे वेटिंग टाइम होतं ते 4-5 मिनिटाबद्दल होतं. मग तिथं आता मी आलोय कॉन्फरन्स देऊन. माझी कॉन्फरन्सला मला काही म्हणजे बेसिक क्वेश्चन विचारले, कसा होता इथे स्टे आणि कसं वाटलं, काय एक्सपिरियन्स होते, सगळ्यांनी गेलो मी निघून. तिथे बाहेर आलो, बाकीचे लोक मला बोलायला लागले, तुझा कॉन्फरन्स तर फार वेळ चाललाय, वेटिंग टाइम जास्त होता 4-5 मिनिटं, तुला नाही घेणार आहे ते. मी तिथे थोडा घाबरून गेलो. मग अर्धा तास त्याच्यानंतर त्यांनी मला हॉलमध्येच बसवलं रिझल्ट अनाऊन्स व्हायच्या वेळेस. तर तो टाइम सगळ्यात टफ होता माझ्यासाठी. खूप दडपण म्हणजे फार, म्हणजे की होईल की नाही. बाकी सगळे बोलताय की वेटिंग टाइम थोडा 4-5 मिनिटं जास्तच झाला, असं तसं. मग त्याच्यानंतर त्यांनी रिझल्ट अनाऊन्स केला आणि माझं नाव घेतलं. तिथं फार हॅपी, खुश झालं होतं. पण थोड्या दिवसापूर्वी म्हणजे मार्क्स पण आले आणि माझे मार्क्स पाहिले एसएसबीचे, तर म्हणजे ते फार हाय मार्क्स होते मला. म्हणजे 532 मार्क्स होते मला एसएसबी मध्ये. त्यांनी तुझे पेशन्स बघितले असणार की, म्हणजे तिथं ते चेक करत, एंड मुवमेंट पर्यंत ते चेकच करत होते की अजून काय काय आम्ही याच्यात शोधू शकतो. बरोबर. तर ती पण एक पार्टच होती. बरोबर. मानसिक दृष्ट्या तू तेवढा परिपक्व होता की तुला पेशन्स होते, म्हणून तुला ते सगळं जमलं. म्हणजे पेशन्स राहिलाच पाहिजे. पेशन्स आणि अँगर कंट्रोल, सेल्फ कंट्रोल, हे सगळ्या गोष्टी तेच चेक करत राहतात त्या इंटरव्ह्यू मध्ये. बेसिकली तिथं नॉलेज चेक नाही करत तुमचे, कारण की रिटर्न एक्झाम झालेली असते तुमची. तिथे आता पुढे नॉलेज चेक करणं, त्यांना काय चेक करेल ते आता चेक करून झाले. ते तुमची पर्सनॅलिटी चेक करतात, तुमचं बिहेवियर, तुमचे क्वालिटीज चेक करतात. आपण त्यांना 15 ऑफिसर लाईक क्वालिटीज ते चेक केले जातात इथं बेसिकली. इंस्टाग्राम, फेसबुक आणि रील्सच्या नादात अटकलेली आत्ताची झेनझी पिढी, जे की अँगर मॅनेजमेंट किंवा आपला हॅपीनेस कुठे आहे, आपली दिशा आणि दशा काय आहे, या सगळ्या गोष्टी हरून बसलेली आजची पिढी. आणि अशाच पिढीमध्ये ज्यावेळेस मला तुझ्यासारखा व्यक्ती अगदी सुंदर असं ते फिलॉसॉफिकल टर्म्स मध्ये उत्तर देतं की अँगर मॅनेजमेंट असो, पेशन्स असो, किंवा ते ट्रेनिंग असो, किंवा ते स्टडी असतो, तुला स्वतःला जेव्हा तू शालेय जीवनात होता किंवा महाविद्यालयीन जीवनात होता, म्हणजे ज्युनियर कॉलेज वगैरे, ऑफकोर्स तुझ्या बरोबर अनेक विद्यार्थी असतील, त्यांच्यामध्ये आणि तुझ्यामध्ये तुला स्वतःला फरक जाणवायचा का?
म्हणजे फरक तर जाणवायचा. पहिले मला असं वाटायचं की किस ग्रह से आयो भैया. ते तर मला असंच बोलायचं, तुझं वागणं फार वेगळं आहे, तू आमच्यातला नाहीच वाटत आहे असं. म्हणजे तुझं विचार करण्याचं, तू वेगळाच विचार करतो, आम्ही जे बोलतो त्याच्या तू अपोजिट असतो. तेव्हा मला पण वाटायचं की मी खरंच नाहीये का यांच्यासोबत, मी खरंच वेगळा आहे का. पण नंतर मला थोडं हळू समजायला गेलं की जी माझी थिंकिंग एबिलिटी ती त्यांच्यापेक्षा फार वरती लेवलची. बरोबर. तर तेच असतं की जे आजूबाजूचे लोक असतात त्यांच्यापेक्षा तुम्हाला जेव्हा लोक म्हणायचे की हा काय असा काय वागतो ते तसं, तर तिथं मला माहित असायचं की यांना माहित नाही की मी काय विचार करतोय. जे विचार पण नाही करू शकत तिथून मी सुरुवात करतोय विचार करायची. म्हणजे एक प्रकारे माणसाची वयापेक्षा जास्त असणारी मॅच्युरिटी ही महत्वाची असते, आणि ह्या वयात ती मॅच्युरिटी दाखवणं, तशा प्रकारचे डिसिजन्स घेणं, हा तर म्हणजे बोलण्यापेक्षा आणि सांगण्यापेक्षा आपोआपच खूप मोठा संदेश आहे. की आज आपण बघतो समाजामध्ये काय चालू आहे, विद्यार्थी-विद्यार्थिनी जे आहेत, आजचे चेंजेस हे काय करत आहेत, कुठल्या गोष्टींमध्ये अडकलेले आहेत. अनेक तुझ्यासारखा विद्यार्थी असतो जो आपल्या परिवारामध्ये एक नवा आदर्श घडवतो. नक्कीच तू जो अनुभव सांगितला तुझ्या शालेय जीवनातून की तू एक वेगळा होतो असं, पण हे वेगळंपण निर्माण करणं, स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं, हा देखील एक मोठा टास्क असतो. नक्कीच काही गोष्टी आपल्या जीन्स मधून आलेल्या असतात, आपल्या पूर्वजांपासून आलेल्या असतात, पण काही गोष्टी आपल्याला समाज घडवतो. तर तुला तो घडवण्याच्या मागे कुठल्या गोष्टींचा हात आहे की तुला आपोआप वाटायला लागलं की मला काहीतरी वेगळं करायचं? म्हणजे आजकाल मी पाहतो लहान मुलं जेव्हा 3-4 वर्षाचे होतात तेव्हापासूनच मोबाईल फोन युज करायला लागतात, कम्फर्ट झोन मध्ये असतात, असं असतं. तर माझ्यासोबत तसं काही नव्हतं. म्हणजे खरं सांगायचं ते माझ्याजवळ ऍट द एज ऑफ 16 पर्यंत माझ्याजवळ फोन नव्हताच. मी म्हणजे फोन कधी वापरलाच नाही ऍट द एज ऑफ 16. म्हणजे लोकांमध्ये राहायचो, बोलायचो, खेळायचो, फार बाहेरच राहायचो. आणि माझ्या बरोबरचे ते मुलं असायचे ते फोनमध्ये बिझी असायचे, वेगळं त्यांचं माइंडसेटच वेगळं होऊन गेलं तर माझं वेगळं होऊन गेलं होतं तिथेच त्या मोमेंटलाच. म्हणजे एवढे 16 वर्षापर्यंत फोन कधी वापरलाच नाही, बघितला नाही. रिस्ट्रिक्शन्स होत आहे वडिलांचे? रिस्ट्रिक्शन म्हणजे हा थोडेफार तर असतं, पण आतून पण मला कधी इच्छाच झाली नाही की फोन बघावा. बालहट्ट झालाच नाही? तसं झालंच नाही ना. कारण की ते असतं ना, काही मुलं लहानपणापासून कम्फर्ट झोन मध्ये असतात, तसं माझ्यासोबत काहीच नव्हतं. म्हणजे कम्फर्ट झोन मध्ये फार म्हणजे काय आता सांगायचं म्हणजे काही मुलं असतात त्यांना इथेच खायचंय, हेच खायचंय, ते खायचंय. माझ्यासोबत तसं काहीच नव्हतं. हट्ट जे पाहिजे ते पाहिजेच. हा, ते पाहिजे ते माझ्यासोबत तसं काही नव्हतं. भेटलं तर भेटलं, नाही तर जाऊ द्या. बरोबर. म्हणजे तो कम्फर्ट झोन होता आणि तो कधीच नव्हता म्हणजे माझ्या लाईफमध्ये. नेहमी मी जेवढं म्हणजे स्ट्रिक्ट एन्व्हायरमेंट मध्ये राहू शकतो तेवढं राहायची प्रयत्न केलेला मी. तू स्वतःलाही त्या प्रिपेअर करून घेतलं होतं की मला हाच माझा कम्फर्ट झोन आहे? म्हणजे कम्फर्ट झोन म्हणजे मी तेव्हा पण मला वाटायचं की नाही, आता मला थोडं चांगलं वाटतंय, मी थोडं कम्फर्टेबल फील करतोय यावेळेस, तर तिथून लगेच मी बाहेर निघून जायचो की नाही ते चांगलं नाही. सगळ्यामध्ये परिवाराचा सपोर्ट आणि तू हे गणित कसं होतं? परिवाराचा सपोर्ट म्हणजे तेच असतं की आता मिडल क्लास फॅमिली मधून आहे, म्हणजे अशा सगळ्या गोष्टी थोडी अवेलेबलच, थोडी हर टाइमवर जे पाहिजे ते भेटेलच असं नव्हतं. पण मोस्टली जे स्टडी रिलेटेड मटेरियल असतात किंवा बाकीच्या काही गोष्टी असतात, म्हणजे फीस पासून क्लासेसची तर बुक्स पासून दुसरं काही अजून लागलं तर त्याच्यामध्ये म्हणजे नेहमी पाहिजे ते मला भेटतच गेलं. तोच फॅमिलीचा एक म्हणजे मेजर सपोर्ट होता माझ्यासाठी. तेच म्हणजे फॅमिलीवर टाइम टू टाइम मला म्हणजे सांगत गेली कसं करायला पाहिजे. म्हणजे त्यांचा एक्सपिरियन्स माझ्यापेक्षा थोडा जास्तच होता, तर त्यांच्याजून पण फार काही म्हणजे शिकायला भेटलं की लोकांशी कसं बोलायचं, कसं राहायचं सोसायटीमध्ये. हेच म्हणजे त्यांच्याकडून मला शिकत भेटलं आणि त्याच्याच बेसिसवर मी मला थोडं इम्प्रूव्ह करत गेलो, माझ्यात बदलाव आणत गेलो, किंवा मी कुठं चुकतोय, माझे काय स्ट्रॉंग पॉईंट आहे, काय वीक पॉईंट आहे हे सांगत गेले ते टाइम टू टाइम. त्याच्यामुळे मला डेव्हलप करता आलं माझी पर्सनॅलिटी त्या डायरेक्शनमध्ये. ते डायरेक्शन देण्याचं काम पॅरेंट्सने केलं होतं माझ्या. म्हणजे योग्य दिशा तुला योग्य वेळेत भेटली. हो. जाता जाता माय मंचच्या प्रेक्षकांना एक संदेश देऊन जा. आता आमच्या प्रेक्षकांमध्ये अनेक विद्यार्थी आहेत, पालक आहेत, तर या बदलत्या जगात किंवा तुझ्या अनुभवातून तुला काय संदेश द्यायचा आहे? संदेश एवढाच आहे माझा की म्हणजे कोणती पण तुम्ही गोष्ट करताय ती गोष्ट तुम्हाला रिझल्ट पाहिजे याच्यासाठी नाही केली पाहिजे, तर त्यातून तुम्हाला काही शिकायला भेटणार आहे नवीन काही. म्हणजे ती 3 इडियट्स मूवी मध्ये तो म्हणतो ना की
मार्क्ससाठी अभ्यास नाही केला पाहिजे, त्याच्यातून काही शिकायला भेटणार आहे आपल्याला, त्याच्यासाठी अभ्यास केला पाहिजे. तर तेच मी सांगायची कोशिश ट्राय करणार आहे की म्हणजे कधीच म्हणजे आपल्याला काही भेटणार आहे याच्यामुळं म्हणून आपण ते करतोय, त्याच्यासाठी नाही केलं पाहिजे. तर त्याच्यात आपलाच फायदा आहे लॉंग टर्म मध्ये, हा विचार करायला पाहिजे. म्हणून तसा विचार करून जर तुम्ही पुढे जाशाल तर म्हणजे कोणतीच गोष्ट तुम्हाला हार्ड नाही वाटणार, की इथंही थांबेल. तुम्हाला नेहमी वाटेल की मी त्याच्याच पुढे अजून पुढे जायची ट्राय करेल, अजून पुढे. म्हणजे थोडं थोडं करता करता तुम्ही फार पुढे निघून जाशाल, हेच सांगेल मी.